राहाता तालुक्यामधील लोणी येथे देवीचंद ब्राह्मणे वय वर्ष 40 या व्यक्तीने मानसिक संतुलन बिघडल्यामुळे बायको आणि 3 मुले असे चौघांना ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. लोणी येथील प्रवरा कॉलेजसमोर राहत असलेल्या 40 वर्षीय देवीचंद ब्राह्मणे या शिक्षित इसमाने रात्री त्याच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी 2 मुली यांचा धारदार हत्याराने खून केला, तर एका मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर सकाळी 8 वाजता आरोपी देवीचंदने स्वतः शेजारी असलेल्या पोलिसांकडे जाऊन या घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. तर या संपूर्ण कारवाईविषयी अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सविस्तर माहिती दिली. लोणी खुर्द या गावामध्ये आज पहाटे देवीचंद हिराचंद ब्राह्मणे वय 41 या इसमाने आपली पत्नी संगीता, मुलगी निशा आणि नेहा यांचा डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केला. तसेच मुलगा हर्षवर्धन, त्याचं वय 7 वर्षे आहे, याचा देखील गळा दाबून खून केला. आणि सकाळी तो स्वतः पोलीस स्टेशनला येऊन त्याने स्वतःच ही हकीकत पोलीस स्टेशनला सांगितल्यानंतर आपल्याला या गुन्ह्याचा उलगडा झाला आणि सर्व स्टाफ त्या ठिकाणी पोचला आणि पुढील तपास सुरू केला. तपास सुरू केला असताना असं निदर्शनास आलं की त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञाचे उपचार चालू होते आणि मनोरुग्णतेतून नैराश्यातून त्याने हा खून केला असं सकृतदर्शनी दिसत आहे आणि पुढील तपास सुरू आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून, कारण अतिशय दुर्दैवी दुःखजनक अशी घटना आहे. 35 वर्षाच्या पत्नीचा 15 वर्षाची मुलगी निशा, 12 वर्षाची मुलगी नेहा आणि 7 वर्षाचा मुलगा हर्षवर्धन यांचा अतिशय निर्गुणपणे खून करणं ही गंभीर घटना होती. याचं गांभीर्य ओळखून त्या ठिकाणी फॉरेन्सिक एक्सपर्ट्सची टीम, केमिकल ॲनालायझर्सची टीम, फिंगरप्रिंट्सची टीम, डॉग युनिट हे सर्व एक्सपर्ट्स त्या ठिकाणी बोलवण्यात आले होते आणि प्रत्येक दिशेनं तपास त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि हा जो आरोपी आहे देवीचंद, याच्यावर कोणत्या डॉक्टरांकडे, मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू होते आणि कुठल्या प्रकारच्या त्याचे मनोरुग्णता होती त्याची माहिती घेऊन पुढील तपास करीत आहोत. आरोपीचे वडील हिराचंद ब्राह्मणे हे MA BEd होते आणि हा आरोपी देखील सुशिक्षित आहे. BA BEd एवढं त्याचं शिक्षण झालेलं आहे. परंतु नैराश्य त्याला आलेलं होतं आणि कुठला जॉब नाही, इतर मिळकतीची साधनं कमी होती असं त्याचं स्वतःचं मत बनलं होतं आणि निराश होऊन त्याने हा सर्व कृत्य केलेला आहे असं सकृतदर्शनी दिसत आहे. देवीदासने रात्री झोपेतच पत्नी संगीता वय वर्ष 35, मुलगी निशा वय वर्ष 15 आणि नेहा वय वर्ष 12 यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत हत्या केली, तर मुलगा हर्षद वय वर्ष 8 याचा गळा दाबून हत्या केली. या घटनेमुळे लोणीत खळबळ उडाली आहे. आरोपी मनोरुग्ण असून तो तणावात असताना त्याने हे हत्याकांड घडवल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये समोर आलंय. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कारवाई सुरू केली आहे. न्यूज रिपोर्टर सोनाली शेळके, S9 मीडिया, लोणी.